गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. आता आपल्याकडे संक्रांत होऊन गेली. कर कर आहे. त्यानंतर मग आता शक्तीच्या शब्दांचा अर्थ म्हणजे महत्वाचा त्यात की करा दान. आता प्रत्येक सण आल्यानंतर दान करा या असं प्रथा या हे झालं का दान करा ते झालं. आणि दानाचे तुम्ही किती प्रकार हो. एकच सुद्धा शब्द नाही की दान. दानाला पाठीमागे शब्द जोडलेले तर अनेक अर्थ होतात. दानाला दान या शब्दाला पाठीमागे एक दोन अक्षर जोडली का वेगवेगळे त्याचे अर्थ निघतात. आणि ते कसं दान करावं ते तुम्हाला गमतीशीर सांगते. करावे दान व्हावे पुण्यवान. करावे दान व्हावे पुण्यवान. कुणी सांगे करा भूदान. कुणी सांगे करा भूदान. सांगे कोणी करा सुवर्णदान. सांगे कोणी योग्य सुवर्णदान. योग्य असे करावे अन्नदान. योग्य असे करावे मात्र अन्नदान. बुद्धिवान करती बुद्धिवान करती बुद्धिदान. अर्थ जाणती तोच महान. अर्थ जाणती तोच असे महान. कुणास काय करावे दान. कुणास काय करावे दान. असावे आपणास मात्र ज्ञान. असावे आपणास मात्र ज्ञान. योगदान करता भाग्यवान. योगदान करता भाग्यवान. प्रत्येकाचे मत असे आव्हान. प्रत्येकाचे मत असे आव्हान. मन जिंकावे आपण बुद्धिमान. मन जिंका आपण आहोत बुद्धिमान. दान शब्द अर्थ घ्या जाणून. दान शब्द अर्थ घ्या जाणून. हित पहा प्रथम आपले शोधून. हित पहा आपले शोधून. घडवा दान शब्दाचे परिवर्तन. घडवा दान शब्दाचे परिवर्तन. भवितव्य सर्वांचे दाव उजळणं. भवितव्य सर्वांचे दाव उजळणं. कौतुकाचे शब्द माझे मनापासून. कौतुकाचे शब्द येवो मुखातून. सर्वांनी भावे कर्तृत्वान. सर्वांनी भावे कर्तृत्ववान. श्रेष्ठ असे ठाऊक श्रमदान. ओम गम गणपतये नमः. अशा प्रकारे दान हा शब्द किती महत्वाचा आहे आणि तो किती फायदेशीर आहे. आणि पण त्याचं ज्ञान हे आपल्याला असावं लागतं. त्यामुळे त्या थोडक्यात या कवितेतून वर्णन केले की कवितेतून केले मी वर्णन. करावे कुणास दान. कवितेतून केले वर्णन. करावे कुणास दान. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः.